हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, खरंच तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे. खरंच तुमचे मनापासून आभार आणि असाच प्रतिसाद पुढील स्टोरीलाही नक्की द्या. काजळ आणि थोडासा मेकअप, अगोदरच गुलाबी असणाऱ्या ओठांवर लाल लिपस्टिक, हातातल्या बांगड्यांचा किनकिन आवाज, कपाळावर असलेली लक्षवेधक टिकली. हे सगळं पाहून विहान पूर्ण भान हरपते. चुकून दिशा झाले तर प्रिशाकडे पाहत होता. तिने हलकेच सर म्हणून आवाज दिला तशी त्याची तंद्री तुटली. तो आत आला. ती मागे वळली आणि पुढे गेली. तेवढ्या त्याची नजर तिच्या उघड्या पाठीवर गेली. उफ, हिने आज ठरवलंच आहे मला सेड्यूस करायचं, तो मनात म्हणाला. ती आरशासमोर गेली, ओढणी घेतली. झालं सर, निघायचं का, ती म्हणाली. प्रिशा, तू अशी जाणार आहेस खाली, म्हणाला. तशी तिने स्वतःला आरशात पाहिलं. सर, तुम्हीच तर दिला हा लेहंगा आणि घालायला सांगितला, म्हणूनच घातला, ती भोळेपणाने म्हणाली. प्रिशा, तू अशी नाही जाऊ शकत, तो दुसरीकडे पाहत म्हणाला. तशी ती त्याच्याकडे पाहत गोंधळून आरशाकडे गेली. यांनी दिलेलं सगळं घातलंय, मग मी खाली का नाही जाऊ शकत, ती मनात विचार करत होती. त्याने तिला तसंच विचारात पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेऊन तिच्या जवळ गेला. त्याने अचानक तिला स्वतःकडे खेचलं, मागे टेकवलं आणि हळूच तिच्या जवळ आला. तिच्या अंगावर शहारे आले. सर, ती हळूच म्हणाली. त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. श्श. आता तिच्या शरीरातून जणू काही हजारो वॉल्टचा करंट गेला. ती त्याच्या डोळ्यात बघत होती आणि तो तिच्या. तेवढ्यात तिच्या पाठीवरचा ब्लाऊजचा घट्ट झाला. तिने वळून पाहिलं आणि डोळे मोठे झाले. आईला, हे काय, ती मनात स्वतःला शिव्या घालू लागली. तो मात्र गालात हसत होता. निघायचं, तो म्हणाला. तिने मान खाली घातली. आता त्याच्या डोळ्यात पाहण्याचं तिच्यात धाडस नव्हतं. ते दोघं हळूहळू चालत होते. हॉटेलमधले सगळे त्यांच्याकडे बघत होते. तिचं मात्र कुठेच लक्ष नव्हतं. वर झालेलं सगळं आठवून ती थरथरत होती. त्याने तिच्यासाठी दरवाजा उघडला. ती आत बसली. तोही बसला आणि कार सुरू केली. कारमध्ये लाईट्स बंद झाले. अंधार पसरला. त्याने म्युझिक ऑन केलं आणि गाणं लागलं. ते ऐकून तिचे गाल गुलाबी झाले. तिने खिडकीबाहेर पाहिलं. बाहेर पाऊस पडत होता. कारमध्ये रोमॅन्टिक वातावरण. ती काही बोलत नव्हती. विहानने लाईट्स बंद केले होते आणि तिच्याकडे पाहत होता. ती आज खूप सुंदर दिसत होती. त्याला स्वतःवर कंट्रोल नव्हता. त्याने तिच्या हातावर आपला हात ठेवला. बांगड्यांवरून बोट फिरवून तिचे हात घट्ट पकडले. तिने डोळे घट्ट मिटले. त्याला अडवणं तिला शक्य नव्हतं. विहानने कार एका मोठ्या हॉटेलजवळ थांबवली. उतरला. तिच्या बाजूला गेला. दरवाजा उघडला आणि हात पुढे केला. तिने अलगद आपला हात त्याच्या हातात दिला. बस असंच राहू दे, तो मनात म्हणाला आणि तिला आत घेऊन गेला. तिचा लेहंगा नीट करत ती उतरली. त्याने तिचा हात धरून आत नेलं. हॅलो मिस्टर विहान. वेलकम, मिस्टर रॉय म्हणाले. थँक्यू मिस्टर रॉय. विहान, हू इज द ब्युटिफुल गर्ल, मिस्टर विहान. शी इज माय फ्रेंड प्रिशा, विहान म्हणतो. हॅलो गॉर्जियस, मिस्टर रॉय म्हणतात. हॅलो, प्रिशा म्हणते हॅलो. विहान तिचा हात न सोडता आत गेला. विहान दीक्षित आल्याचं समजल्यावर सगळे त्याला भेटायला आले. अनेक मुली त्याच्यावर फिदा झाल्या. तो व्हाईट शर्ट आणि ब्लॅक कोटमध्ये कमालीचा हँडसम दिसत होता. पण त्याच्यासोबत असलेल्या प्रिशाला पाहून सगळ्या मुली नाक मुरडत होत्या. काहींनी थेट विचारलं, ही कोण आहे? तर विहानने सगळ्यांना माझी फ्रेंड आहे असं सांगितलं. पण हे ऐकून प्रिशा शॉक झाली. कधी झाली मी त्यांची फ्रेंड, ती विचारात पडली. लग्न सुरू झालं. देवेनने देविकाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. कुंकू भरलं. विवाह संपन्न झाला असं गुरुजी म्हणाले. सगळ्यांनी आशीर्वाद घेतले. प्रिशा बघत होती.
प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला तो एक खास क्षण. तिचंही कधीतरी स्वप्न होतं, पण ते कधीच पूर्ण होणार नव्हतं. विहानने तिला चल म्हणून इशारा केला. ती स्टेजवर गेली. कॉंग्रॅच्युलेशन्स देविका, विहान मिठी मारत म्हणाला. थँक्यू विहान, देवेन म्हणाला. हॅपी मॅरिड लाईफ, प्रिशा म्हणाली. थँक्यू सो मच, देविका म्हणाली. विहान, ही सुंदर मुलगी कोण? देवेनने विचारलं. ही आहे प्रिशा, माझी पर्सनल सेक्रेटरी आणि त्याहून जास्त माझी एक खूप चांगली मैत्रीण. हाय प्रिशा, देवेन म्हणाला. हाय, प्रिशा हसून म्हणाली. थोड्या वेळाने विहान आणि प्रिशा खाली आले. विहान काही बिझनेस क्लायंट्सना भेटत होता, ड्रिंक घेत होता. प्रिशा बाजूला उभी होती. तेवढ्यात एक मुलगी तिच्या समोर आली. हे, तू कोण आहेस? प्रिशाला तिने विचारलं. ती बोलते, प्रिशा, म्हणजे तू या हँडसम विहानसोबत काय करतेस? तिने तिला असा प्रश्न विचारला. मी त्यांची सेक्रेटरी आहे. ओ थँक गॉड, मी तर काही वेगळं ऐकलं असतं तर हार्ट अटॅक आला असता मला. मगापासून पाहते विहान तुझा हात सोडत नव्हते. मी म्हणाले काय प्रकरण आहे, पण बाय द वे त्यांनी तुझा हात पकडला म्हणून जास्त खुश होऊ नको. तू त्यांच्यासोबत होतीस म्हणून त्यांनी तुझा हात धरला, नाहीतर ते तुझ्यासारख्या मुलीकडे बघत पण नाहीत. तू बघ कशी दिसतेस आणि ते किती हँडसम आहेत. हे ऐकून प्रिशाला धक्का बसला. तिचा संपूर्ण भूतकाळ डोळ्यासमोरून गेला. तिला भरून आलं. एक्सक्यूज मी म्हणत ती तिथून पळत बाहेर गेली. विहानचं लक्ष तिच्यावरच होतं, पण आवाज ऐकला नव्हता. त्याने सगळ्यांना बाय केलं आणि तिला शोधायला बाहेर पळत निघाला, पण ती कुठेच दिसत नव्हती. तो चिंतेत होता आणि सगळीकडे शोधायला लागला, पण ती नाही दिसली. त्याने कार काढली आणि लगेच तिला शोधू लागला. तोच त्याला एका झाडाखाली ती बसलेली दिसली. त्याने कार थांबवली आणि पळतच तिच्याकडे आला आणि तिच्या समोर उभा राहिला. पाऊस होता त्यामुळे ती भिजली होती. तिने वर पाहिलं तर तो होता. ती लगेच तिथून उठली आणि निघून जाऊ लागली. प्रिशा, विहानने मागून आवाज दिला, पण ती थांबली नाही. जो थोडा फास्ट चालत तिच्याकडे गेला आणि तिचा हात पकडून स्वतःकडे खेचलं. हे इतकं लवकर झालं की तिला काही समजलंच नाही. तिने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला दूर करायचा प्रयत्न केला, पण तो जागचा हलला नाही. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याच्या हृदयात चुर्र झालं. व्हॉट हॅपन, टेल मी, तो हळूच म्हणाला. तो प्रिशाला विचारू लागला. सोडा मला, जाऊ द्या, ती रडतच म्हणाली. आणि त्यानंतर प्रिशा, स्टॉप क्राईंग, तो म्हणाला. आता तर तिला अजूनच रडू आलं. त्याने तिची हनुवटी हलकेच वर केली. लुक ॲट मी, तो म्हणाला, पण तिने नजर दुसरीकडे केली. आणि त्यानंतर आय सेड लुक ॲट मी, तो रागातच म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. डोळे रडल्यामुळे प्रचंड लाल झाले होते. त्याने खिशातून नॅपकिन काढला आणि तिचे डोळे पुसले. काय झालं, सांगणार आहेस का, तो म्हणाला, पण तिनं त्याला ढकललं आणि पळतच निघून गेली. त्या मुलींचे शब्द तिच्या हृदयावर वार करत गेले होते. शेट, तो म्हणाला आणि पळत तिच्या मागे गेला. तिला डायरेक्ट उचलून कारकडे जाऊन घेऊ लागला. तिनं त्याच्या छातीवर खूप मारलं, त्याला ओरबाडलं. तिची नखं त्याच्या मानेवर, गालावर, छातीवर उठली होती. त्याने कारचा दरवाजा उघडला आणि तिला आत बसवू लागला, पण ती बसतच नव्हती. शेवटी त्याने रागात दरवाजा आपटला आणि दोन्ही हात तिच्या बाजूला ठेवून तिच्या इतकं जवळ गेला की तिचे लाल डोळे त्याच्या नजरेला भिडले. टेल मी, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, तो रागातच म्हणाला. सर्वांना काय माझाच प्रॉब्लेम आहे? काय बिघडलंय मी कोणाचं? कोणीही येतं आणि मला बोलून जातं. इतकं बेकार आहे का माझं आयुष्य?
पहिले ते सगळे बोलले आणि आता ती अनोळखी मुलगी? काय केलं होतं मी तिचं? तुम्हीच माझा हात पकडला होता. मी नाही सांगितलं की विहान सर माझा हात पकडा. आवडता तुम्ही त्यांना, तर त्यांनाच बोलायचं ना. उगाच मला का बोलतात? मी अशी दिसते, मी तशी दिसते, मी कोणाला सूट नाही होत माहीत आहे मला. मी कशी दिसते. नाही मी सुंदर, केलंय मी ॲक्सेप्ट. पण तुम्हाला कधी मोहात पाडलं का मी? प्रिशा आता जोरात रडत होती आणि आता विहानला सगळं समजलं. काम डाऊन, तो तिला मिठीत घेत म्हणाला. पण तिनं त्याला लांब केलं. प्लीज विहान सर, लीव, नाहीतर सगळ्यांना वाटेल मी तुम्हाला माझ्या जाळ्यात ओढते. प्रिशा जोरात ओरडली. आता विहानला खूप राग आला. तो डायरेक्ट तिच्या इतका जवळ गेला की त्याचं नाक तिच्या नाकाला लागलं. तू मला जाळ्यात नाही ओढलं, ओके? मी तुझ्यात अडकलेलो आहे आणि पुन्हा त्या मुलींबद्दल एक शब्द जरी काढलास ना तर बघच, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. तिनं पुन्हा त्याला धक्का दिला. बोलणार का नको बोलू? का माझ्याबद्दल असं बोलली ती? कोणत्या हक्काने? एवढंच प्रेम आहे तिचं तर तुमच्याशी बोलायचं ना. मी कोण आहे? तुमची कोणीच नाही, मग का ऐकवलं मला इतकं? प्रिशा रागात ओरडत होती. आता तो डायरेक्ट पुढे झाला आणि तिच्या मानेत हात घालून तिच्या ओठांवरती ओठ टेकवले. तर हे इतकं लवकर झालं की ती पूर्ण ब्लँक झाली. तिचे डोळे मोठे झाले. हात वर, तसेच पाऊस मुसळधार पडत होता. तो पूर्ण भिजला होता. तिचा लेहेंगा तिच्या शरीरावर चिकटून होता. तो मात्र डोळे बंद करून तिला पॅशनेटली किस करत होता. ती डोळे बंद करून तो किस अनुभवत होती. त्याने त्याची जीभ हलकेच तिच्या ओठांमध्ये सरकवली आणि एक करंट तिच्या पूर्ण शरीरात गेला. तिचे हवेत असणारे हात आता त्याच्या पाठीवर होते. झोकून दिलं तिनं तसं. त्याही परिस्थितीत तिच्या तोंडून आवाज बाहेर आला. तो हळूवार तिच्या प्रेमात बुडत गेला. सकाळी जेव्हा प्रिशाला जाग आली तेव्हा ती बेडवर झोपली होती. ती उठायला गेली तर तिचं अंग खूप दुखत होतं. तिने हळूच ब्लँकेट काढायला हात लावला आणि तिला जाणवलं तिचे डोळे मोठे झाले. तिच्या अंगावर कपडे नव्हते. तिला रात्रीचं काहीच आठवत नव्हतं. ती उठायला लागली तर आतून शॉवर चालू असल्याचा आवाज आला आणि ती अजूनच शॉक झाली. तितक्यात आतून बाथरोब घालून विहान बाहेर आला. तिने त्याला स्वतःच्या रूममध्ये पाहून घाबरली. त्याने तिला पाहून स्माईल केलं. सर, तुम्ही इथे? ती अडखळत म्हणाली. तसा तोही आता शॉक झाला आणि पुढे आला. तिच्या बाजूला बसून त्याने तिच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाला, प्रिशा, तुला रात्रीचं काही आठवत नाही का? त्याने विचारलं. तिने मान खाली घातली, कारण तिला त्याने केलेलं प्रपोज आठवत होतं. त्याने केलेला किसही आठवत होता, पण त्यानंतरचं काहीच आठवत नव्हतं. सर, मला कारमध्ये जे ते आठवतंय, पण त्यानंतर काय झालं ते काही आठवत नाही. डोकं खूप दुखतंय, ती म्हणाली. त्याने आता केसात हात फिरवला. अस्वस्थतेने त्याने ठरवलं होतं की सकाळी उठल्यावर तो तिला लग्नासाठी विचारणार होता. पण आता तिला सगळं लक्षात नव्हतं. तिला फक्त प्रपोज आणि केस आठवत होते. त्याने सुस्कारा सोडला. प्रिशा, मी रात्रीही तुला म्हटलं की आय लव्ह यू आणि आताही तेच म्हणतो. आय लव्ह यू सो मच, तो म्हणाला. त्याच्या तोंडून ते 3 शब्द ऐकून ती भांबावली होती. पण तिला माहीत होतं की त्याने तिच्यासोबत जे काही केलं तसं तिला वागायचं नव्हतं. सर, मला विचार करायला वेळ हवाय, ती म्हणाली. ओके, तुला हवा तेवढा वेळ घे, असं म्हणत त्याने तिच्या हातात एक गोळी ठेवली आणि पाणी दिलं. तिने काही न विचारता ती गोळी घेतली. ती बर्थ कंट्रोल टॅबलेट होती. तू फ्रेश हो आणि
तयार हो, नाश्ता करायला मी वाट बघतोय, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि बाहेर गेला. आणि त्यानंतर तो गेला तशी ती विचारात हरवली. विहान सर खरंच माझ्यावर प्रेम करतात, पण मी त्यांना दिशाला विचारल्याशिवाय हो नाही म्हणू शकत. आणि त्यांची फॅमिली मला स्वीकारेल का, मी मनात म्हणत होती. ती उठली तेव्हाच तिच्या कमरेखालच्या भागात तीव्र कळा आल्या. तिने ते इग्नोर केलं आणि फ्रेश व्हायला गेली. बाहेर आली आणि आरशासमोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर गळ्यावर लाल डाग होते. ते पाहून तिला त्यांच्या रात्रीच्या किसची आठवण झाली. ती नकळत मनात लाजली आणि खाली आली. दिशा म्हणाली, आंटी मी लगेच तयार होऊन येते. इकडे मीनाक्षी म्हणाल्या, दिशा मी मंदिरात जाते, तू येतेस का? प्रिशाची बहीण इकडे विहानच्या आईशी बोलत असते. हो चला, असं म्हणत ती वर गेली आणि सुंदर कुर्ती लेगिन्स घालून आली. चला माझं झालं, असं म्हणत दोघीही मंदिरात निघाल्या. कारने गेल्यामुळे त्या लवकर पोहोचल्या. मीनाक्षी बाई साडी पकडून चालू लागल्या. दिशा त्यांचा हात धरून हळूच त्यांना घेऊन जात होती. मंदिरात पोहोचल्यावर त्यांनी गुरुजींना फुलांची परडी दिली आणि दोघींनीही मनोभावे प्रार्थना केली. देवा, आजवर माझ्या आयुष्यात सगळं काही मिळालं, पण जे सुख माझ्या लेकराला हवं होतं ते त्याला नाही मिळालं. आम्ही खूप प्रयत्न केले, पण विहान लग्नाचा विषय आला की टाळतो. तुला माहिती आहे, आम्ही त्याच्या सुखी संसाराचं स्वप्न बघतोय. आता आम्ही एक मुलगी बघितली, प्रिशा. गोड आहे, घरातली मोठी सून म्हणून येऊ दे इतकीच इच्छा आहे. आणि त्यानंतर माझं दुसरं बाळ मितेश, तोही खूप साधा आहे, मनमिळाऊ आहे, त्यालाही सुख मिळू दे. मीनाक्षी मनोभावे देवाला प्रार्थना करत होत्या आणि त्यानंतर दिशाही प्रार्थनेत मग्न झाली. देवा, मी कधीच तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, पण आज मागते आहे. माझ्यासाठी नाही, माझ्या दीदीसाठी. तिने खूप कष्ट केले, आमचं शिक्षण पूर्ण केलं. काका काकूंनी त्रास दिला, पण ती सगळं सहन करत राहिली. एक वेळ आली की तिला वाटायला लागलं की ती सुंदर नाही. देवा, आता तरी तिच्या आयुष्यात तिला सगळं सुख मिळू दे. दिशा देवाकडे प्रार्थना करत असते. दिशाने डोळे मिटून हात जोडले. प्रसाद घेतल्यावर दोघीही झाडाखाली बसल्या. आणि दिशा, एक विचारू? मीनाक्षी म्हणाल्या. हो विचारा ना आंटी. ती म्हणाली, बेटा तुझं आणि तुझ्या दीदीचं काय झालं? आई बाबा कधी गेले? सगळं कसं फेस केलं? आंटी, दीदी 15 वर्षांची असतानाच आई बाबा एका कार ॲक्सिडेंटमध्ये गेले. आमचं छान कुटुंब होतं. आम्ही चौघं एकदा रात्री आई बाबा ऑफिसहून येताना त्यांना एका ट्रकने धडक दिली आणि तिथेच आई गेली. लोकांनी त्यांना हॉस्पिटलला नेलं, पण आई नाही वाचली. बाबांना कोणीतरी सांगितलं की आई गेली आणि तेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला आणि तेही गेले. दिशाचे डोळे वाहू लागले. काका काकूंनी आम्हाला त्यांच्या घरी नेलं, पण त्यांनी खूप त्रास दिला. दीदी सगळं सहन करत होती. तिने शिक्षण पूर्ण केलं. मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी रूम घेतली. खर्च दीदीच करत होती, अजूनही करत आहे, दिशा म्हणाली. बाळा, तुमचं रूम आणि सगळं कुठे गेलं? मीनाक्षीने विचारलं. काकूंनी तो रूम विकला आणि आईबाबांचे सेविंगचेही त्यांनी खर्च केले. ती म्हणाली, काळजी करू नकोस बाळा, आता सगळं ठीक होईल. आम्ही आहोत ना, आजपासून मीच तुमची आई. असं म्हणत मीनाक्षी तिला मिठी मारत तिच्या कपाळावरती ओठ टेकवतात. दिशा रडतच त्यांच्या मिठीत विसावते. सही कहा भाई, इस गाण्यात जसं आहे राम चाहे लीला, लीला भी चाहे राम, तसंच आहे त्यांच्या प्रेमात. त्यांचं प्रेम त्यांचं आहे, जगाला काय करायचे त्यांच्यात.
एका फ्लॅटमध्ये 7 जण पॅकवर पॅक पित होते. त्यातलाच एक मुलगा म्हणाला, अरे ऐसे कैसे काम नहीं, इनसे तो बहुत काम है भाई, चैन की सांस जीने नहीं दूंगा साला उसको. त्यावर तिथे असलेली एक मुलगी म्हणाली, अरे बहन, पहले ही उसका दिल तोड़ चुकी है तू, बहुत रोई यारो, और अब फिर से उसे तकलीफ देगी, ये तो सही नहीं है ना. दुसरी मुलगी म्हणाली. तिथे 2 मुली आणि 5 मुलं होते, सगळे वेगवेगळ्या जातींचे. एक गुजराती, 3 मराठी, एक तमिळ आणि 2 यूपी. ती तमिळ मुलगी मराठी उत्तम बोलायची, दुसरी यूपी मुलगी आणि एक यूपी मुलगा, एक हट्टाकट्टा गुजराती मुलगा आणि बाकी मराठी. त्यांच्या ग्रुपमध्ये अजून 3 जण होते. त्यांच्यावर सगळं लक्ष गेलं होतं. ती प्रिशा होती आणि बाकी 2 मानव आणि त्यांचा जीवाभावाचा मित्र, ज्याला ही सगळी गोष्ट मान्यच नव्हती, म्हणून कोणी त्याला काही सांगायचं नाही. गौरव, आदेश, शिवांश, आदर्श, पियुष आणि श्यामल, शर्वरी असे हे 7 जण बसले होते. शर्वरी म्हणाली, श्यामल यार सुन ना, मला माहीत आहे प्रिशावर तू खूपच रागवलीस, पण तू मारण्याचा प्रयत्न केला म्हणे. श्यामल भोवया उंचावून म्हणाली, मारण्याचा प्रयत्न नाही ग, 4 वेळा तर मी प्लॅन केलाही होता. तू म्हणालीस ना की तू तिला पाहिलं होतंस, त्याआधी मी अंधेरीतच तिला पाहिलं होतं. तेव्हाच कशिशला पाठवलं होतं मारायला, पण कोणीतरी येऊन तिचा जीव वाचवला. नशीब बलवत्तर होतं तिचं. नंतर खूप वेळा शोधलं तिला, पण घरच बदललं होतं तिचं. मग तुझ्याकडून समजलं की ती कोणाच्या बंगल्यात काम करते. तिथं गेले, पण माझ्या माणसाने सांगितलं की ती तिथून निघून गेली. मग तिच्या घराबाहेर नजर ठेवली, आत जायचा प्रयत्न केला, पण बाहेर एवढी टाईट सिक्युरिटी आहे की मला आत जाता आलं नाही. मग ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, पण नंतर समजलं की ती बंगळूरला गेली आहे कामासाठी. जिथे जायचा प्लॅन केला, पण बॉसने सुट्टी दिली नाही. आता ताजी बातमी मिळाली की ती परत मुंबईला येते. यावेळी मी तिला सोडणार नाही. सगळं प्लॅनिंग पुन्हा केले. हे फसलं तर काही वर्ष मी काहीच करू शकणार नाही. हे सगळं शर्वरी सांगत होती आणि सगळे तिच्याकडे डोळे विस्फारून पाहत होते. आदर्श म्हणाला, शर्वरी तू अशी नव्हतीस यार, इतकी कशी बदललीस. ती म्हणाली, मी असं काही करायचं नव्हतं, पण त्या सालीने ज्या दिवशी मानवला प्रपोज केलं त्या दिवशी माझं डोकंच फिरलं. मी म्हणाले जाऊ दे, पण मानवलाही ती आवडते हे दिसत होतं. ती गेली तेव्हापासून त्याने कुठल्याच मुलीकडे पाहिलं नाही. मी 1000 वेळा सांगितलं की मी त्याच्यावर किती प्रेम करते, पण त्याच्या तोंडून एकच शब्द नाही. पण मी त्याच्या मनात प्रेशाबद्दल एवढं विष भरलं आहे की आता तो तिच्याकडे बघणारसुद्धा नाही. त्या दिवशी मीच त्याला उकसवलं होतं की प्रेशाला काही सांगू नकोस, आणि त्याने खरंच सांगितलं नाही, कारण त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी भावना आहेत आणि मला ते माहिती आहे. शर्वरी म्हणाली. सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. प्रिशा म्हणाली, आपण आजचा दिवस इथेच आहोत, उद्या संध्याकाळी निघायचं आहे, तर आज फिरून घेऊया इथे. त्यावर विहान म्हणाला, ओके ओके, ओ कम ऑन प्रिशा, कॉल मी विहान. मी बॉस फक्त जगासाठी आहे, तुझ्यासाठी फक्त तुझा विहान. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ती म्हणाली, सर तुम्हाला माझा पूर्ण भूतकाळ माहिती आहे, मग तुम्ही माझ्यावर प्रेम कसं काय करू शकता. आय डोंट केअर, मला तुझ्या भूतकाळाशी काही देणं घेणं नाही. मला फक्त तू हवी आहेस, फक्त तू. मी घरी गेल्यावर घरच्यांशी यावर बोलेन, तू फक्त तुझं उत्तर सांग. तो म्हणाला, मला आधी दिशाशी बोलावं लागेल, मग मी उत्तर देईन. ती म्हणाली, ओके, तू तुझा वेळ घे, पण एक प्रॉमिस करतो, जेव्हा तू हो म्हणशील त्या क्षणापासून
तुझा आणि दिशाच्या केसालाही धक्का लागणार नाही, कारण तुम्ही दोघीही माझी फर्स्ट प्रायोरिटी असाल, अगदी माझ्या फॅमिलीप्रमाणे, तो म्हणाला. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळून गालावर पडले. तसा तो पुढे झाला आणि तिचे अश्रू अलगद पुसले. तुला माहिती आहे का, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच वाटलं होतं की तू काहीतरी वेगळी आहेस, पण नंतर कळायला लागलं की मी काय फील करतोय तुझ्यासाठी. मन मात्र मानत नव्हतं. सारखं सांगत होतं की तू माझ्या टाईपची नाही आहेस. पण अखेर काल मला सगळं क्लिअर झालं. दॅट्स वाय आय लव्ह यू सो मच, तो म्हणाला. तशी ती हलकेच हसली. संध्याकाळी प्रिशा आणि दिशा प्लेनमध्ये बसल्या होत्या. बेंगलोरचा प्रवास संपला होता, पण त्या दोघीही हे क्षण विसरणार नव्हत्या. इतके स्पेशल होते ते. आजही प्रिशा विंडो सीटवर बसलेली होती आणि विहान तिच्या बाजूला. ती बाहेर बघत होती तर विहान मॅगझिन वाचत होता. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि मग सुस्कारा सोडला. पर्समधून फोन काढला आणि पण विहानचं लक्ष मात्र फक्त तिच्याकडेच होतं. विहान एक नजरसुद्धा खाली करून पाहत नव्हता. विहानने तिच्याकडे पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सतत बदलत होते. कधी ती स्माईल करत होती, कधी मोठ्याने हसत होती, तर कधी चेहरा खाली पडलेला होता. तो विचारात पडला की हिने फोनवर असं काय पाहिलंय की एक्सप्रेशन इतकं बदललंय. त्याने तिला आवाज दिला. आता तिची स्टोरीची लिंक तुटली आणि भुवया उंचावत रागाने विचारलं, काय झालं? तू काय करतेस फोनवर? इतकी एक्सप्रेशन का बदलतायत? मी स्टोरी वाचते, ती म्हणाली फोनवरती. हां. आणि त्यानंतर तो विचारतो की कुठली स्टोरी? तर ती सांगू लागते की मी लव्ह स्टोरी वाचते. पण स्टोरीचं नाव काय? तर ती बोलते की हमसफर. आणि त्यानंतर तो बोलतो की हिंदी. ती बोलते की नाही, मराठी कथा मला खूप आवडतात. मराठी स्टोरीज? ओ कम ऑन प्रिशा, रीड इंग्लिश स्टोरीज. इथे हा जो विहान आहे तो तिला सांगतो, नाही रे, मला ह्याच आवडतात. त्याने विचित्र नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि मग आपला लॅपटॉप काढून काम करायला लागला. हे दिशा, काय करतेस? मितेश तिच्या बेडरूममध्ये येत विचारतो. काही नाही रे, गुगलवर लास्ट इयर बुक्स बघते आणि त्यांचं पोर्शन अगं गेल्या वर्षी लास्ट इयरला होते, त्यांना विचारू ना, मितेश म्हणतो. मी ऑलरेडी विचारलं आहे आणि त्यांचं डिटेल शोधते. काय नक्की आहे ते, ती म्हणते. ओके, मी पण बघतो, मला पण बोर होते, तो म्हणतो आणि तोही शोधायला लागतो. आणि त्याच नंतर खालून पुरुषोत्तमराव आवाज देत होते, मितेश. तो पळत खाली आला. हा डॅडी. मितेश, आज मी आश्रमात जातोय, तू पण चल, काही चौकशी करायची आहे. ओके डॅडी, मी तयार होऊन लगेच येतो, म्हणत तो वर जातो. हा आश्रम म्हणजे यशवंतराव दीक्षित यांची इच्छा होती वृद्धाश्रम चालू करायची. त्यांचा मुलगा पुरुषोत्तमराव यांनी सुरू केला होता. इथे असे अनेक वृद्ध राहत होते. काहींना घरातून बाहेर काढलं होतं, काहींनी स्वतःहून घर सोडलं होतं, पण इथे इतक्या सुखसुविधा होत्या की सगळे आनंदात राहत होते. काही जण स्वतःच्या आवडीनिवडी जपत होते. यशवंतरावही आठवड्यातून 3-4 वेळा इथेच असायचे. मितेश तयार होऊन दिशाच्या रूममध्ये जातो. ती अजूनही डिटेल्स काढत असते. दिशा, लिसन, मी डॅडीसोबत आश्रमात जातोय, दुपारी येईन, तुला काही लागलं तर फोन कर, मी आणीन येताना. ठीक आहे, ती स्मित करत म्हणते. त्याच दरम्यान मला अभी खबर मिळाली आहे की प्रिशा फ्लाईटमध्ये आहे, ती उद्या उतरेल.
मुंबई एअरपोर्टवर. बालपेठ न्यूज. मग ऐक, आपल्या अर्ध्या माणसांना घेऊन तिच्या मागे लाग आणि शोधून काढ की तिच्यासोबत कोण आहे. ती व्यक्ती आपल्या रस्त्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे. ती कोण आहे समजलं की त्याचा गेम करायचा, शर्वरी म्हणते. ओके मॅडम, तो माणूस म्हणतो आणि निघून जातो. शर्वरी समोर प्रिशाचा फोटो ठेवलेला असतो आणि ती अंगठ्याने त्यावरून बोट फिरवत असते. डोळे पूर्ण लाल, चेहऱ्यावर विकृत हसू. प्रिशा, तुला माझ्या हातातून कोण वाचू शकत नाही, कोणीच नाही. तो तुझ्या मागे जो आहे तो पण नाही, शर्वरी म्हणतात. मला आणि जे माझं आहे ते फक्त माझंच. जर कोणी नजर टाकली तर तो संपला, लक्षात ठेव. ती दारूची बाटली उचलते, घशात ओतते आणि वेड्यासारखी हसते. कोण वाचवेल तुला प्रिशा, कोण? माझ्या हातातून सुटणं अशक्य आहे. मानव माझा आहे, तू त्याला माझ्यापासून दूर केलंस. पहिलं प्रेम तर दुरावलं होतंच, पण तू दुसरंही प्रेम घेऊन गेलीस. आता मी तुला नाही सोडणार. जसं मी सूर्याला ठार मारलं तसंच तुला मारणार. तू मरणार प्रिशा. शर्वरी बोलत राहते वेड्यासारखी, पण तिच्या मनातला आकाश स्पष्ट झळकत असतो. हे केवळ राग नव्हतं, ते होतं विकृत प्रेम आणि जीव घेणं वेड. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.